नमस्कार मित्रांनो, पुण्यात रेरा रजिस्टर घर घेत आहे, पण तुम्ही सुप्रीम कोर्टाची रेरावर आलेली टिप्पणी वाचली आहे का? सुप्रीम कोर्ट म्हणत आहे रेरा ही डिफॉल्टर बिल्डरला मदत करते. डिफॉल्टर म्हणजे स्कॅमर बिल्डरला मदत करते, होम बायरला मदत करत नाही. तर अशातच तुम्ही पुण्यात घर शोधताय आणि तुम्हाला घर घ्यायचं आहे, फ्लॅट घ्यायचे आहेत, तर यात काय काळजी घेतली पाहिजे? मी माझ्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला हे सगळं सांगतो आहे. मी 9 वर्ष आधी एक घर घेतलं होतं, ते मला अजून भेटलं नाही आणि ते मला कधी भेटेल याची मला माहितीसुद्धा नाही आहे. तर सगळ्यात पहिले घर घेताना नामी बिल्डरकडे घ्या. जो बिल्डर जुना आहे, ज्याचं मार्केटमध्ये खूप नाव आहे, भलेही तो प्रोजेक्ट 10 लाख 20 लाख बाकी प्रोजेक्टपेक्षा महाग आहे, पण त्याच बिल्डरकडे घर घ्या. तुम्हाला घर पण भेटेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुखी संसार पण भेटेल घर भेटल्यानंतर. 2, जर बिल्डर नवीन आहे, तुम्ही त्याचं नाव ऐकलं नाही आहे, तर घर घेऊ नका, कारण तुम्ही सुप्रीम कोर्टाची टिप्पणी ऐकली आहे. तर रेरा हे डिफॉल्टर बिल्डर किंवा स्कॅम बिल्डरच्या अगेन्स्ट काम करत नाही आहे, त्याला मदत करत आहे. तर अशातच मार्केटमध्ये आता भरपूर चान्सेस आहेत की म्हणजे तुम्हाला 10 पैकी 5 स्कॅमच बिल्डर भेटणार. तर अशात तुम्हाला मेक शुअर करायचं नवीन बिल्डर, आणि जर का प्रोजेक्ट खड्ड्यात असेल आणि तुम्ही फक्त व्हिडिओ पाहून की इथे गार्डन बनणार, इथं ॲम्प्ली थिएटर बनणार, इथं स्विमिंग पूल बनणार, या गोष्टीतून जर घर घेत असाल तर तुम्ही 100% फसले बघा. 3, जर बिल्डर तुम्हाला सबवेन्शन स्कीम देत असेल, नो PMI, जोपर्यंत फ्लॅट भेटत नाही तोपर्यंत EMI भरू नका. जर अशी स्कीम असेल तर त्यात तुम्ही 90% फसले बघा. या स्कीम म्हणजे बँक आणि बिल्डरमधले एक मोठा स्कॅम आहे आणि ज्या लोकांची पैसे भरायची इलिजिबिलिटी नाही आहे त्यांनासुद्धा ही लोक घर विकतात. त्याच्यानंतर 3, जर लँड ओनरच बिल्डर असेल तर तो प्रोजेक्टसुद्धा घेऊ नका. मी नो PMI नंतर मार्केटमध्ये बिल्डर कसे स्कॅम करतात याचे डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. जमलं तर शेअर करा, जेणेकरून एखादा होम बायर जर का घर घेताना त्यांनी बरोबर चॉईस केली व्हिडिओ पाहून, तर असं समजू की ही व्हिडिओ बनवण्याचं जे आपलं तात्पर्य होतं ते पूर्ण होईल. धन्यवाद.